श्री स्वामी समर्थ. श्रावणी गुरुवार विशेष 20 ऑगस्ट 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण दिनांक 20 ऑगस्ट 2026 या दिवसाचे राशी भविष्य हा व्हिडिओ पाहणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया. आता पहिली रास आहे मेष रास. आजचा दिवस मेष राशींच्या व्यक्तीसाठी उत्साहवर्धक आणि सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. अनेक दिवसापासून रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आज चांगली संधी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. वरिष्ठ व्यक्तींकडून एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन काम मिळू शकते. आर्थिक बाबतीत दिवस समाधानकारक राहील. अनावश्यक खर्च टाळणे मात्र गरजेचे आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलल्यामुळे गैरसमज दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांतीकडे लक्ष द्या. आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे 9. शुभ वेळ आहे सकाळी 10:15 ते 11:30. आता आपण बघणार आहोत पुढची रास वृषभ रास. आता आजचा दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी स्थिर आणि समाधानकारक राहू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या नियोजनाचा फायदा होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी त्यांचा पूर्ण विचार करणे योग्य ठरेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. पैशाची गुंतवणूक करताना घाई करू नका. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला उपयोगी ठरेल. प्रेम संबंधात असणाऱ्यांनी गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद साधावा. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे 6. शुभ वेळ आहे दुपारी 12 ते 1:15 पर्यंत. आता आपण बघूया पुढची रास मिथुन रास. आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे अनेक लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाची चर्चा होऊ शकते. तुमच्या कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संपर्काचा फायदा होऊ शकतो. आर्थिक बाबतीत परिस्थिती चांगली राहील, मात्र अचानक एखादा खर्च येऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज भासेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. प्रेम संबंधात सकारात्मक बदल होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि इतर गोष्टींपासून लक्ष दूर ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे 5. शुभ वेळ आहे सकाळी 9:30 ते 11:15. आता बघूया पुढची रास कर्क रास. आज कर्क राशीच्या व्यक्तींनी भावनेपेक्षा व्यवहाराला अधिक महत्त्व देणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी काही जबाबदाऱ्या वाढू शकतात. सुरुवातीला ताण जाणवला तरी तुमच्या मेहनतीमुळे काम पूर्ण होईल. आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा होऊ शकते. जुने आर्थिक व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. घरातील व्यक्तींसोबत महत्त्वाची चर्चा होऊ शकते. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. अविवाहित व्यक्तींना चांगला प्रस्ताव मिळू शकतो. आरोग्यासाठी पुरेशी झोप आणि योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे 2. शुभ वेळ आहे दुपारी 2 ते 3:15. आता बघूया पुढची रास. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे.
एखादे महत्त्वाचे काम तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते. व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून जुन्या व्यवहारातून पैसे मिळू शकतात. मात्र मोठी खरेदी करण्यापूर्वी विचार करा. कुटुंबातील एखादी चांगली बातमी मन प्रसन्न करेल. प्रेमसंबंधात आनंद राहील. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास ठेवून अभ्यास करावा. आजचा शुभ रंग आहे केशरी आणि शुभ अंक आहे 1. आता बघूया आपण शुभ वेळ. शुभ वेळ आहे सकाळी 11 ते 12:20 आता बघू पुढची रास. पुढची रास आहे कन्या रास. आज कन्या राशीच्या व्यक्तींनी प्रत्येक काम काळजीपूर्वक करावे. कामाच्या ठिकाणी छोट्या चुका टाळणे गरजेचे आहे. तुमच्या मेहनतीची फळ मिळेल, परंतु त्यासाठी संयम ठेवावा लागेल. आर्थिक बाबतीत दिवस चांगला राहू शकतो. खर्चाचे योग्य नियोजन केल्यास बचत वाढवता येईल. व्यवसायात एखाद्या अनुभवी व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल. कुटुंबातील वातावरण शांत राहील. घरातील एखाद्या व्यक्तींच्या यशामुळे आनंद होईल. वैवाहिक जीवनात संवाद वाढवा. आरोग्याची काळजी घेताना वेळेवर जेवण आणि विश्रांती घ्या. आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे 5. शुभ वेळ आहे सकाळी 8:45 ते 10 आता आपण बघणार आहोत पुढची रास. पुढची रास आहे तूळ रास. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंददायी आणि उत्साहपूर्ण राहू शकतो. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी किंवा नवीन संधी मिळू शकते. तुमच्या कामातील कौशल्याचा इतरांना फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. नवीन करार किंवा व्यवहार करण्यापूर्वी कागदपत्रे व्यवस्थित तपासा. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तीसोबत एखादा छोटासा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आजचा शुभ रंग आहे गुलाबी. शुभ अंक आहे 6 आणि शुभ वेळ आहे दुपारी 1:15 ते 2:30 आता आपण बघूया पुढची रास. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. कोणत्याही व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवण्यापेक्षा परिस्थिती समजून घेणे योग्य ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते. व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. मात्र जोखमीची गुंतवणूक टाळणे चांगले राहील. कुटुंबातील एखादा जुना गैरसमज दूर होऊ शकतो. जोडीदाराची साथ मिळेल. मनातील चिंता कमी करण्यासाठी शांत राहण्याचा प्रयत्न करा. आजचा शुभ रंग मरून आहे. शुभ अंक 9 आहे आणि शुभ वेळ आहे संध्याकाळी 4 ते 5:15 आता आपण बघूया पुढची रास. पुढची रास आहे धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस नवीन विचार आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. नोकरी किंवा व्यवसायात पुढे जाण्यासाठी नवीन मार्ग सापडेल. दूरच्या व्यक्तींकडून एखादी महत्त्वाची माहिती मिळू शकते. आर्थिक बाबतीत दिवस मध्यम ते चांगला राहील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील व्यक्तीसोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस विशेष चांगला आहे. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. प्रेमसंबंधात सकारात्मक वातावरण राहील. आजचा शुभ रंग आहे पिवळा. शुभ अंक आहे 3 आणि शुभ वेळ आहे सकाळी 10:30 ते 11:45 आता बघूया पुढची रास. पुढची रास आहे मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींसाठी आज मेहनतीचा दिवस आहे. कामाचा ताण वाढू शकतो, पण तुमची शिस्त आणि नियोजन तुम्हाला यश मिळवून देईल. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामावर लक्ष ठेवतील, त्यामुळे कामात निष्काळजीपणा करू नका. आर्थिक स्थिती स्थिर राहण्याची शक्यता आहे. जुन्या कर्ज किंवा आर्थिक व्यवहाराबाबत काही सकारात्मक हालचाल होऊ शकते. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नाते अधिक घट्ट होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. थकवा जाणवल्यास विश्रांती घ्या. आजचा शुभ रंग राखाडी आहे. शुभ अंक 8 आहे आणि शुभ वेळ आहे दुपारी 12:30 ते 1:45 आता आपण बघूया पुढची रास कुंभ रास.
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस काहीसा वेगळा आणि नवीन अनुभव देणारा राहू शकतो. तुमच्या कल्पनांना योग्य दिशा मिळेल. नोकरीमध्ये नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात. आर्थिक लाभाची शक्यता आहे. मात्र पैशाशी संबंधित व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मित्रांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यास करावा. आजचा शुभ रंग आहे निळा. शुभ अंक आहे 8 आणि शुभ वेळ आहे सकाळी 9 ते 10:15. आता बघूया पुढची रास मीन रास. मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शांत आणि समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मात्र कोणालाही मोठी रक्कम देताना किंवा घेतेवेळी काळजी घ्या. कुटुंबातील व्यक्तींसोबत प्रेम आणि आपुलकी वाढेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास केल्यास चांगले परिणाम मिळतील. आरोग्याच्या दृष्टीने मन प्रसन्न ठेवणे आणि पुरेशी विश्रांती घेणे महत्त्वाचे ठरेल. आजचा शुभ रंग आहे पिवळा. शुभ अंक आहे 3 आणि शुभ वेळ आहे संध्याकाळी 5 ते 6:15. तर आत्ता आपण पाहिले 12 राशींचे राशी भविष्य. आता बघणार आहोत आजचा विशेष संदेश. आज कोणतेही काम करताना घाई न करता शांतपणे निर्णय घ्या. मेहनत आणि संयम, सकारात्मक विचार यामुळे दिवस अधिक सुंदर बनवता येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना